सोनवत प्रकल्प भरण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याची शेतकऱ्यांची मागणी. डेंग्यू प्रतिबंधासाठी बाळापूर येथे नगरसेविका शीतल पाटीलांच्या प्रयत्नातून अबेटिंग फवारणी. धुळ्यात IDT एज्युकेशनचा वार्निका फॅशन शो 2026 हॉटेल टॉपलाईन येथे संपन्न. आणि बोराडीत दिशा लोक संचलित साधन केंद्र व शेतमाल प्रक्रिया संस्थेची सर्वसाधारण सभा. सोनवत प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पांढरा नदीच्या पाटसारीचं अपूर्ण काम तातडीने पूर्ण करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ न देणे व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी कापडणे व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. पांढरा नदीवरील सोनवत प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या पाटसारीवर रेल्वे प्रशासनामार्फत खोदकाम करण्यात आलं असून संरक्षक भिंत देखील तोडण्यात आल्या आहेत. मात्र आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही. याबाबत संबंधित अधिकारी महाले यांनी शेतकऱ्यांशी दूरध्वनीवर संवाद साधताना रेल्वे प्रशासनाचं काम पूर्ण झाल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी अनेक वेळा पाहणी केल्याचंही सांगितलं. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती पाहता काम अद्याप अपूर्ण असून पाटसारी पूर्ववत झालेली नाही. तसेच यावर्षी त्या पाटसारीमध्ये पाणी सोडलं जाणार नाही असंही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोनवत प्रकल्प भरला नाही तर कापडणे व परिसरातील हजारो नागरिकांच्या पुढील 8 महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे. पाटसारीची तात्काळ संयुक्त पाहणी करण्यात यावी. संरक्षक भिंती व पाटसारीचं काम तातडीने पूर्ण करून पूर्वस्थितीत आणण्यात यावं. सोनवत प्रकल्पासाठी पाणी सुरळीतपणे सोडण्याची हमी देण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवर दिलेल्या माहितीची चौकशी करण्यात यावी. शेतकरी व ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर सोनवत प्रकल्प वेळेत भरण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात यावा, या मागण्या करण्यात आल्यात. मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास कापडणे व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ नये तसेच डासांच्या उत्पत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी धुळे महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 12 अंतर्गत बाळापूर उपनगरात विशेष अबेटिंग फवारणी मोहीम राबविण्यात आली. साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्यांचा नाश करून डेंग्यू प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेचं नेतृत्व नगरसेविका शीतल राहुल पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी केलं. परिसरातील गटारी, नाले, पाण्याच्या टाक्या, उघडी भांडी तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणांची पाहणी करून तेथे अबेटिंग औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ धुणे आणि डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं. या मोहिमेला धुळे महानगरपालिकेचे मलेरिया अधिकारी निकम, मलेरिया पर्यवेक्षक लक्ष्मण पाटील, भटू वाघ तसेच महानगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच जनजागृती आणि मोहिमेच्या प्रसारासाठी पत्रकार दीपक वाघ यांनीही विशेष सहकार्य केलं. महानगरपालिकेकडून डेंग्यू, मलेरिया व इतर डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमितपणे अबेटिंग फवारणी, फॉगिंग आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहेत. मात्र या उपाययोजनांना नागरिकांची साथ मिळाल्यासच डेंग्यूवर प्रभावी नियंत्रण मिळविणं शक्य होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे आणि डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध करणाऱ्या उपायांचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे येथील हॉटेल टॉपलाईन येथे IDT एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इंटेरियर व फॅशन डिझाईन यांच्या वतीने आयोजित वार्निका द डिझायनर्स फॅशन शो 2026 हा सोहळा अत्यंत दिमागदार आणि ग्लॅमरस वातावरणात पार पडला. फॅशन क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि तरुण विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
शो दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कल्पक डिझायनर कपड्यांमध्ये रॅम्पवर अवतरलेल्या मॉडेल्सच्या भन्नाट अदा, आकर्षक वेशभूषा आणि उत्कृष्ट लाईट साऊंड इफेक्ट्समुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व सादरीकरणाचे टाळ्यांच्या गरजात भरभरून कौतुक केले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, अहिराणी स्टार सचिन कुमावत, दिल्लीचे फॅशन कोरिओग्राफर कपिल गौहरी आणि क्रिएशन असोसिएशनचे संचालक श्याम लोंढे, आयोजक व मार्गदर्शक IDT एज्युकेशन महाराष्ट्राचे संचालक महेंद्र शेवाळे, सौ स्नेहल शेवाळे, लायन्स क्लब नाशिक डायमंडचे अध्यक्ष रविराज पाटील, सचिव संतोष जाधव, ITT संदीप हिरे, कॅड सेंटरचे मयूर वाघ, शीतल वाघ, कृषीभूषण ॲग्रोचे भूषण निकम, JD वेल्थ ग्रोचे LD पानहाळे, शिवराज फिल्म्सचे शिवराज पाटील, मनीष अहिरे, राजेंद्र कोठावदे, सतीश अलाई, राजू व्यास, भगवान मोरे, बाळासाहेब मोरे, अनिता मोरे, दीपक पुंड, अर्चना मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली. फॅशन व डिझायनिंग क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित होते. प्रशांत भागवत, नूतन भागवत, सागर वडादे, स्वप्नील कसवे, फरीदा शुजा, मीनाक्षी सोनार, रिचा गोदवानी, आर्किटेक्ट स्नेहा लोढा, स्वाती संघवी, संगीता खैरनार, निशा अरोरा, याशिवाय जळगाव येथून राधिका चौधरी, रचना मंत्री, नंदुरबार येथून पूनम वळवी पाडवी तसेच मालेगाव येथून सुचिता बोरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. नेटके नियोजन व परिश्रम या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी IDTच्या विविध शाखांच्या प्रमुखांनी व संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. धुळे शाखेच्या सौ रेषा गायकवाड, शाखा प्रमुख स्वर्णिमा भालेराव, नाशिक रोड, नाझम सय्यद कॉलेज रोड, सौ अर्चना खाळकर जळगाव, सौ चारुता तांबट मालेगाव, जान्हवी गायकवाड अहिल्यानगर, अर्चना चौधरी नंदुरबार, IDT टीम सदस्य संजना सोनवणे, प्रीती अहिरराव तसेच शहरातील अनेक मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महिला आर्थिक विकास महामंडळ माविम धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत दिशा लोकसंचालित साधन केंद्र बोराडी तसेच दिशा शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित बोराडी यांच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर वार्षिक अहवाल, आर्थिक अहवाल, आगामी वार्षिक नियोजन, विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या अमृता राऊत, प्राची काळे, सखी वन स्टॉप सेंटरच्या ॲडव्होकेट गायत्री भांबरे, भामना पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, मिलिंद पाटील, ICICI बँकेचे सेल्स मॅनेजर संदीप बच्छाव, HDFC बँकेचे सेल्स मॅनेजर शरद इशी, शिरपूर व्यवस्थापक नीता भाविस्कर, दिशा CMRCच्या अध्यक्षा बेबीबाई पावरा, सचिव मंगला थोरात, FPOच्या अध्यक्षा मीनाक्षी लोहार, नर्मदा कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या अमृत राऊत व प्राची काळे यांनी महिलांना शेतीपूरक उद्योग, रोजगाराच्या संधी, मूल्यवर्धन, कृषी व्यवसाय व आधुनिक शेतीसाठी आवश्यक बाबी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. सखी वन स्टॉप सेंटरच्या ॲडव्होकेट गायत्री भांबरे व भामना पाटील यांनी महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, महिलांवरील अत्याचार प्रतिबंध, कायदेशीर मदत, समुपदेशन सुविधा तसेच अडचणीच्या प्रसंगी संपर्क साधावयाचे हेल्पलाईन क्रमांक आणि संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती दिली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर यांनी केलं. यावेळी समाजात महिलांना सहकार्य करणाऱ्या पुरुष सुधारकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट महिला सदस्यांचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन FPO व्यवस्थापक भूषण ब्राह्मणे यांनी केलं. नमस्कार, माझं नाव ललिता माळी. मी दिशा लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक म्हणून काम पाहते. आमच्या दिशा लोकसंचलित साधन केंद्रामध्ये एकूण 250 बचत गट आहेत. एकूण आमच्याकडे 16 सब प्रोजेक्ट आहेत. त्या 16 सब प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही आमच्या मुलांना छोट्या मोठ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना त्या प्रोजेक्टचा लाभ दिलेला आहे. आमच्या महिला या सब प्रोजेक्टमध्ये सगळ्या समाविष्ट आहेत.
आमच्या या बचत गटाच्या माध्यमातून आमची वार्षिक सर्वसाधारणच्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत पोहोचतो आणि महिलांना एकत्रित करून त्या सगळ्याचा सगळा अहवाल आम्ही त्यांना वाचन करतो. आमच्याकडे एकूण किती गट आहे, किती गावं आहे, किती महिला आहेत, आमच्याकडे काय काय योजना असतात, काय काय योजनांची माहिती त्यांना जी काही असेल ते आम्ही त्यांना परिपूर्ण महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि आमच्याकडे आता नवीनच पद आलं आहे बँक सखी व CRP, हे सगळं आमच्या या माध्यमातून आमचे सगळे लोक आम्ही काम करतो, गावागावापर्यंत पोहोचतो आणि घराघरापर्यंत पोहोचून आमच्या महिलांना सक्षमीकरणाचं काम आम्ही आमच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून करत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.